बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी बोलणं झालं नाही. भेटण्याचं कारण असं, परवा दिवशी ओपीडी मध्ये एक पेशंट आलं, अगदी त्रस्त. माझी जुनी ओळखीची पेशंट होती, पण काही कारणास्तव मध्ये संपर्क तुटला. त्यांची ट्रान्सफर झालेली. नमस्कार, मी डॉक्टर सुलभा पवार, स्त्री आरोग्य तज्ञ, अहमदनगर. आणि अगदी आले डोळ्यात पाणी चाललं. मला वाटलं की काय वाईट घटना घडली काय. इथलं म्हटलं, अगं रडायला काय झालं, आधी बोल. ती म्हटली, बघा ना मॅडम, आपण प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट करत होतो. 2-3 महिने ट्रीटमेंट झाली, तर तुम्ही म्हटल्या की काही काळजी करू नको, होईल. कारण लग्नाला तेव्हा 1च वर्ष झालं होतं. मग नवऱ्याची ट्रान्सफर झाली आणि गेली 4 वर्ष प्रयत्न करतोय, पण प्रेग्नन्सी काही पॉझिटिव्ह येत नाही. मग आता आम्हाला बऱ्याच जणांनी असा सल्ला दिला की नाही, आता तुम्हाला IVF करावं लागेल. पण IVF खूपच भीती वाटतेय आणि खूप टेन्शन आलंय. गेल्या आठवड्यापासून तर झोपच येत नाही. म्हटलं आता तुम्हाला जाऊन भेटावं. बऱ्याच जणांची IVF हा शब्द ऐकला की पहिले भीती वाटते, घाबरतात की आता काय करायचं, आता दुसरा काहीच पर्याय उरला नाहीये का. मला सांगा, आपण मोबाईल बटनाचा वापरत होतो आधी, ठीक आहे. मग आपण अँड्रॉइड वर शिफ्ट झालो, आयफोन, आयपॅड हे सगळं आलं. हे टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केलीच की नाही. मग IVF म्हटल्यावर घाबरून जायचं काहीच कारण नाही. आपल्याला काही नवीन शब्द किंवा टेक्नॉलॉजी आली की पहिले घाबरायला होतं. मग घाबरू नये याकरता IVF म्हणजे नेमकं काय, हे आज आपण या सत्रात जाणून घेऊयात. म्हणजे IVF ची भीती दूर पळेल आणि हे किती चांगलं एक तंत्रज्ञान आहे की ज्याने शेकडो कपल्स जे गर्भधारणेपासून वंचित आहेत त्यांना गर्भधारणा होऊ शकते आणि ते त्यांचं स्वतःचं मूल होण्याचं स्वप्न हे सत्यात येऊ शकतं. IVF म्हणजे काय, तर ही एक तंत्रज्ञान आहे ज्याने काही कारणास्तव जर एखाद्या कपलला नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर लॅबोरेटरीमध्ये स्त्री बीज आणि पुरुष शुक्राणू यांचं मिलन करून गर्भ बनवला जातो आणि तो गर्भाशयात सोडला जातो. याला सामान्य भाषेमध्ये लोक टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणून चांगल्या प्रकारे ओळखतात. IVF चा लॉंग फॉर्म इन विट्रो फर्टिलायझेशन. याचा सक्सेस रेट किती आहे, तर जर चांगल्या फर्टिलिटी स्पेशलिस्ट कडे तुम्ही गेला तर जवळजवळ 70 ते 80% याचा सक्सेस रेट आहे. म्हणजे अगदीच आशा सोडू दिली असेल तरीही त्या कपल्सला 70 ते 80% ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून गर्भधारणा होऊ शकते. ही प्रक्रिया नेमकी काय आहे याचे आपण टप्पे समजावून घेऊयात. जेव्हा वय हे 30 पेक्षा कमी असतं, तेव्हा वर्षभर जर प्रयत्न केला गर्भधारणेसाठी, IUI इतर सगळ्या तपासण्या झाल्या आणि यश येत नाहीये, किंवा जर तुमचं वय 30 ते 35च्या पुढे आहेत आणि 6 महिने सलग प्रयत्न करून देखील यश येत नसेल, तर बऱ्याचदा आपल्या टेस्टिंगनुसार गायनेकॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ तुम्हाला IVF चा सल्ला देतात. ह्याचे टप्पे आपण पहिले समजावून घेऊयात. सुरुवातीला IVF सेंटरमध्ये जाऊन तिथल्या तज्ञ डॉक्टरांकडे म्हणजे फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडे तुमची एक प्राथमिक तपासणी केली जाते, ज्याच्यामध्ये की नेमकं इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं काय कारण आहे, त्या स्त्रीचं आरोग्य कसं आहे, थायरॉइड, इतर सगळ्या टेस्ट बघितल्या जातात. ह्या सगळ्यामध्ये जर स्त्री आणि पुरुष यांच्या टेस्टिंग मध्ये काही अडचण आल्यावर त्याची ट्रीटमेंट केली जाते. आणि जर हे सगळं व्यवस्थित असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवशी बोलवून ओव्युलेशन इंडक्शन म्हणजे स्त्री बीज वाढवण्यासाठी काही इंजेक्शन चालू केले जातात. सिरियली हे इंजेक्शन टप्प्याटप्प्याने दिले जातात आणि त्यानंतर जेव्हा ट्रिगर म्हणजे एक इंजेक्शन देऊन ओव्युलेशन जेव्हा होतं, त्यावेळेला एका डे केअर प्रोसिजरसाठी पेशंटला बोलून ओव्हम पिकअप केले जातात. जेव्हा ओव्हम पिकअप केले जातात तेव्हाच सिमेन सॅम्पल हे नवऱ्याकडनं घेतलं जातं. ते लॅबोरेटरीकडनं अँड्रोलॉजिस्ट कडनं प्रोसेस करून त्यातले जे चांगले आणि जे गतिशील शुक्राणू आहेत असे घेऊन लॅबोरेटरीमध्ये या दोघांचं प्रोसेसिंग करून गर्भ बनवला जातो. आणि गर्भ बनल्यानंतर 3 ते 4 दिवस त्याचे टेस्टिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एका छोट्याशा प्रोसिजरद्वारे, ज्याला कोणत्याही भुलेची आवश्यकता लागत नाही, एम्ब्रिओ ट्रान्सफर हे केले जातं. ही झाली प्रोसेस. त्याच्यानंतर साधारणतः पेशंटला औषधं देऊन 7 ते 10 दिवस आराम करायला सांगितला जातो आणि 7व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्लड टेस्ट करून प्रेग्नन्सी कन्फर्म आहे की नाही हे पाहिलं जातं.
मला सांगा बरं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी घाबरण्यासारखं होतं का? कुठे खूप सारं काही मोठे ऑपरेशन वगैरे असं काहीच नाही. IVFच्या प्रोसिजरमध्ये कुठेही तुम्हाला महिनोन-महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावं लागत नाही. फक्त काही इंजेक्शन्स घ्यावे लागतात. पण आपल्याला जर गोंडस बाळ मिळवायचं असेल तर थोडंसं पेन सहन करावंच लागेल की नाही मैत्रिणींनो? मग ह्या तपासण्यांना घाबरू नका आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन IVF हे खूपच एक वरदान आहे की ज्यामुळे नैसर्गिकरित्या आपण गर्भधारणा करू शकतो. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मग IVF झालंय, मग बेबी नॉर्मल असेल का, की आमचंच असेल का? तर हो, डेफिनेटली बायोलॉजिकली त्या स्त्रीचं बीज आणि पुरुषाचे शुक्राणू घेऊन हा गर्भ बनवला जातो आणि एम्ब्रियो ट्रान्सफर केल्यानंतर जी जी पुढची प्रक्रिया आहे ती एकदम नॅचरल प्रेग्नन्सी सारखी असते. त्यामुळे पुढचे 9 महिने हे जसं तुम्ही नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेता, डॉक्टरांना दाखवता, त्याच पद्धतीने घेतली जाते. आणि हो, IVF नंतरही नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल आहे बरं का. IVF किंवा याविषयी जर का तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारा. माझी टीम नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल.